नमस्कार. 16 जानेवारी भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी स्टार्टअप डे म्हणून घोषित केले. बहुत कम समय में हमने यूनिकॉर्न्स की सेंचुरी लगाई है और हम दुनिया के टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टम में से एक बने हैं. आज आपण एका अतिशय उमद्या स्टार्टअप इंडस्ट्रियलिस्ट स्टार्टअप उद्योजक यांना भेटण्यासाठी आलेलो. मी आपल्याला परिचय करून देतो. आनंद मिश्रा हे धडाडीचे स्टार्टअप उद्योजक. ते व त्याच्या 4 मित्रांनी बेबी क्लाउड नावाचं अत्यंत आकर्षक असं स्टार्टअप उद्योग उभा करण्याचं नुसतं ठरवलं नाही तर प्रत्यक्षात उभा पण केलं. एका अतिशय उमद्या स्टार्टअप उद्योजकाला भेटतोय जो अतिशय हुशार आहे, टॅलेंटेड आहे. त्याचं नाव आहे अमय देशपांडे. हा अमय देशपांडे 3D प्रिंटिंगचे ऍप्लिकेशन इन व्हेरियस फील्ड त्या विषयामध्ये त्याने अतिशय सुंदर अशी एक स्टार्टअप कंपनी उभी केलेली आहे. बॉटल आहे हा ऍक्च्युली, पण कळणार पण नाही. आमच्या क्लायंटला कळालंच नाही की हा 3D प्रिंट केलेला आहे. आज आपण मराठवाड्यातल्या एका जबरदस्त स्टार्टअप उद्योजकीची भेट घेतोय. त्या आहेत मीना निकाळजे म्हणून अत्यंत सुंदर अशी गोष्ट त्यांनी तयार केलेली. आपण आता त्यांच्या तोंडातून ऐकूया की ही डबी ईसीजी मशीन त्यांनी केलेली ती कशी केली याविषयी मीना मॅडम आपल्याला सांगतात. ईसीजी मशीन ज्या कन्व्हेन्शनल आहेत तर त्या साईज मध्ये मोठ्या असतात, तर इकडून तिकडे कॅरी करायला अवघड असतात. ह्या सगळ्या अडचणी एडिको म्हणून आम्हाला माहिती होत्या. त्या अडचणींवरती काहीतरी उपाय शोधता येईल काय या विचारात आम्ही असताना आम्ही हे मशीन एक ET कार्डिओप्लॉट 12 हे पोर्टेबल मोबाईल बेस्ड ईसीजी मशीन तयार केलेलं आहे. आकर्षक स्टार्टअप इंडस्ट्री सुरू करणारा योगेश गावंडे याची ओळख करून देत आहे. योगेश, तुझं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण BE मेकॅनिकल झालं. आम्ही कॉलेजला असताना म्हणजे हा प्रोजेक्ट बनवला होता. काही प्रोजेक्ट्स बनवायचे होते आणि ते कॉलेजच्या कॉम्पिटिशन मध्ये ठेवायचे होते. तर त्यासाठी आम्ही हा ऍज अ प्रोजेक्ट म्हणून बनवला. तो लोकांना आवडत गेला आणि आम्ही वेगवेगळ्या ऍग्रिकल्चर एक्झिबिशन मध्ये जेव्हा तो ठेवला तर तिथे तो शेतकऱ्यांना आवडला आणि मग पूर्ण सेल सुरू झाला. आपल्या ऑफिशियल YouTube चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा.